वा, तर त्याच्यातच मिरची टाकायची. तुम्ही कसं खाता? तिखट खाता? तसं तिखट खातो. स्पेशल कोळी मसाला आहे. वा वा. हा किती घालायचा आहे? साधारण 1 चमचा आता काय हळद? हळद. ही पण घरी केली आहे. हा, आता कोथिंबीर. म्हणजे जे जे साहित्य म्हणून आपण इकडे वापरलेलं आहे तेच जवळ सगळं इकडे वापरायचं. फक्त याच्यात मसाला जातो, कारण ते काहीच तिखट नाही म्हणून थोडस तोंडी लावायला आपण बोलतो ना बाजूला बरोबर. साईड डिश. वा, आपण मासे सगळे तेच वापरले, साहित्यही तेच वापरले, याच्यामध्ये फक्त कोळी मसाला ऍड केला. हा. आता काय घालताय? आता फक्त त्याला बाइंडिंग करतो तांदळाचं पीठ. घाला घाला. आमच्याकडे बेसन वापरत नाही. छान. तांदळाचं पीठ अवेलेबल असतं ना भाकरीसाठीच, बरोबर. त्याच्यामुळे त्याचीच पद्धत आहे. बोंबिलचे वडे आणि माशांची उकड असा हा पदार्थ आहे. अस्सल समुद्रातली चव आज तुम्हाला चाखायला मिळणार आहे. आणि सुवर्णाताई, तुम्ही फार उत्कृष्ट करताय हा सगळा पदार्थ. गॅस लावून घेतो. हो, शालो फ्राय म्हटल्यावर तेल थोडं कमी लागेल ना? कमी लागतं. किती लागणार आहे बघा. थोडस टाकत बस बस. हातानेच करावे लागते. हो, चमच्याचं हातानेच काम करा. नाही. हे बघा, हे असे चपटे वडे करून आपण फ्राय करतो. आणि या एकदम साध्या सोप्या रेसिपी आहेत. जास्त असं झंझट काहीच नाही. हो, हे मात्र मला अगदी 100% पटलं की फारच साधी, फारच सोपी, काहीच नाही, पाण्याशिवाय काही वापरलंच नाही आपण. तेच, आणि कोणीही करू शकता. हो. है की नाही? फक्त हा पदार्थ केल्यानंतर न बोलवताही पाहुणे गल्लीतले घरी येतील याची तुम्ही जरा काळजी घ्या. कारण याचा सुगंध तर गल्लीभर पसरणार. सगळीकडे पसरणार. अहो वहिनी, सहजच चक्कर मारली. काही नाही, तू खायला आलायस, आम्हाला माहिती. नाही उघडत. अरे सुवर्णाताई, बहारदार. आता आपण काम करूया, प्लेटमध्ये सर्विंगची तयारी करूया. तेच. वा, तुम्ही तुमची कलाकुसर दाखवली. आता माझा जलवा बघा. भात मी कसा ठेवणार आहे बघा. याट. अरे जलवा थोडा. हा, आपण हा रस्सा थोडासा असा. हा. मत्स्यप्रेमींनो, आज या पदार्थाचा आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि मजा करा. फारच सुरेख. तुम्ही इतका छान पदार्थ आमच्यासाठी केलात. सी फूड उकड. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 1 ते 1.5 तास. 5 ते 6 व्यक्तींसाठी लागणारं साहित्य: मासे आवडीनुसार, पापलेट, मांदेली, कोळंबी, बोंबील, हळद 1 चमचा, उभी चिरलेली हिरवी मिरची 3 ते 4 नग, कोथिंबीर आवडीनुसार, लसूण 6 ते 7 पाकळ्या, कोकम किंवा आमसूल 2 ते 3, खडे मीठ 1 चमचा. कृती: प्रथम कढईत 2 ते 3 वाटी पाणी घाला. घेतलेले मासे बुडतील एवढे आणि झाकण लावून उकळी येऊ द्या. उकळी आली की त्यात हळद, उभ्या चिरलेल्या मिरच्या, ठेचून घेतलेल्या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घाला आणि एक एक करून मासे उकळत्या पाण्यात सोडा. ज्या माशांना शिजायला वेळ लागतो ते आधी कढईत घाला आणि शेवटी जे लवकर शिजतात ते मासे घाला. त्यात खडे मीठ घाला आणि झाकण लावून शिजवून घ्या. आता त्यात कोकम किंवा आमसूल आणि कोथिंबीर घाला आणि झाकण लावून पुन्हा उकळी येऊ द्या. मऊ भातासोबत सर्व्ह करा. सी फूड उकड तयार. बोंबील वडी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 मिनिटे. 5 ते 6 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: बोंबील 3 ते 4 नग, हळद 1 चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची 4 ते 5, तांदळाचं पीठ 2 ते 3 चमचे, कोथिंबीर आवडीनुसार, लसूण 3 ते 4 पाकळ्या, कोळी मसाला 1 ते 1.5 चमचा, खडे मीठ 1 चमचा. कृती: खलबत्त्यामध्ये बोंबील कुटून घ्या. आता एका बाउलमध्ये कुटलेले बोंबील, ठेचलेलं लसूण, हिरव्या मिरच्या, कोळी मसाला, हळद, खडे मीठ, कोथिंबीर, तांदळाचं पीठ घालून एकत्र करून घ्या. आता मिश्रणाच्या छोट्या वड्या करून तव्यावर तेल घालून शॅलो फ्राय करून घ्या. गरमागरम बोंबील वडी तयार.
साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल. आता महत्वाची गोष्ट, सुवर्णाताई, आजकाल लोक फक्त पोटभरीचे पदार्थ खात नाहीत, त्यांना हवं असतं काहीतरी पौष्टिक. ऑल अँड डाएट कॉन्शियस, बरोबर ना? म्हणून आम्ही एक सुपर फूड निवडतो आणि त्याची माहिती प्रेक्षकांना देतो. आजच्या पदार्थामधला सुपर फूड आहे लसूण. लसूण हे फार महत्वाचं आहे. रोज लसूण आपण जेवणात वापरतो, पण त्यामागची पौराणिक कथा सुद्धा फार सुंदर आहे. ती तुम्हाला माहिती आहे का? कदाचित नसेल. असं म्हणतात, समुद्र मंथनाच्या वेळी राहू केतू या राक्षसांचा विष्णुदेवाने शिरच्छेद केला, तेव्हा त्यांचं रक्त जमिनीवरती पडलं आणि असं मानलं जातं की त्या थेंबांपासून लसणाची निर्मिती झाली. म्हणूनच लसणामध्ये अमृतासारखे औषधी गुणधर्म उतरलेले आहेत. पण तो राक्षसांच्या रक्तातून निर्माण झाल्यामुळे त्याला तामसी म्हणजे उग्र अन्न मानलं जातं. काही लोक ते खाणं टाळतात. ही झाली पौराणिक कथा. आता सांगतो तुम्हाला सायंटिफिक बेनिफिट्स, लसणाचे फायदे. लसूण रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रक्तवाहिन्या शिथिल ठेवण्यास मदत करतं. लसूण नैसर्गिकरित्या तुमचं रक्त योग्य प्रमाणात पातळ ठेवतं आणि रक्ताच्या गुठळ्या विरघळायला मदत करतं. असं सुपर फूड आणि असं गुणकारी लसूण या पदार्थामध्ये आहे. त्यामुळे ही रेसिपी चव तर देईलच, पण पौष्टिकही आहे. थँक्यू सो मच, तुम्ही हा पदार्थ केला. बोंबील वडे आणि माशांची उकड या पदार्थासाठी तुम्हाला 100 पैकी 1000 मार्क आहेत. इतका परफेक्ट आणि कमाल पदार्थ झालेला आहे. प्रेक्षक आता करून पाहतील, तो खातील. पण त्याआधी मी तुम्हाला विनंती करतो की जरा टेबलच्या या बाजूला या. सुवर्णाताई, बहार आणलीत तुम्ही, फार छान. तुम्हाला एक गंमत सांगू का? तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट हॅम्पर आहे आमच्याकडे, पण ते मी तुम्हाला तेव्हाच देणार आहे जेव्हा तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं. नाही, इथे तर जी चॅनलने जे बोलवलं इथे, माझं तर पदार्थ सगळे लोक खात होते, पण तुम्ही ज्या माझ्या पारंपरिक रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं काम केलं, तुमच्या माध्यमातून मला कळवता आलंय की लोकांपर्यंत ज्या माहिती नसलेल्या रेसिपी पोहोचताय, किती आता लोक घराघरात बनवून खातील. बरोबर आहे. हे मला माझ्यासाठी एकदम तृप्त. फार छान. तुम्ही असेच पदार्थ करत राहा. आणि मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, तुमच्याही घरामध्ये अशी एखादी काकू, मावशी, आजी, बाबा, दादा कुणीतरी असेल ज्यांच्या हाताला अशी पारंपरिक चव आहे आणि ती चव जगात भारी आहे, याच्यावरती तुमचा विश्वास असेल तर आमचाही त्याच्यावरती विश्वास आहे. तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती संपर्क करा आणि तुमच्या घरातल्या उत्तम चवी आमच्या कार्यक्रमामध्ये प्लीज घेऊन या. काय आहे, शेवटी आपण भेटल्यानंतर, पदार्थ खाल्ल्यानंतर आठवण महत्वाची असते आणि तुम्हाला आमच्या कार्यक्रमाची आठवण राहावी म्हणून आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव यांच्याकडनं ही छोटीशी भेटवस्तू. तुमच्या घरी शोकेस असेल ना, त्या शोकेस मध्ये प्लेट ठेवा आणि घरी कुणी आलं की थोडी शान मारा, मी गेले होते आम्ही सारे खवय्येमध्ये, असा विषय काढून सांगायचं. चालेल ना? चालेल. धन्यवाद. तुम्हाला खूप मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा. थँक्यू. ठेवा. चला खवय्यांनो, आजच्या या कोळी स्पेशल भागामध्ये मी तुम्हाला करतो टाटा. पुढच्या भागात आवर्जून भेटा. पाहत राहा आपला चविष्ट कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव.